तुमच्या सर्वांचं प्रेम दादा बघतायत आणि त्यांना माहिती आहे मी आज पण जिथं गारपीट झाल्यात त्या शेती खराब झाल्यात तिथं गेलो त्या शेतकऱ्यांना भेटलो दादाची खूप आठवण येते पण मला माहिती आहे ही बारामती सगळे बारामतीकर नुसतेच दादांचे आणि दादा सारखे बोलायचे ते आहेत कारण तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे आज मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची बोलू द्या 28 तारखेला थोर रडू शकलो दादांचं रक्त आहे शेवटचं तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची मी आज पण पत्रकारांनी मला प्रश्न विचारले दादा तुम्हाला काय वाटतं की विरोधकांनी ही निवडणूक लढायला पाहिजे का लोकसभेत पण मी बोलत आहे विधानसभेत पण बोललोय दादा आपल्यात नसतील पण आपल्या हृदयामध्ये आहेत त्यांनी सगळे गुण आपल्या सर्वांमध्ये आहेत त्याच्यामुळे मी त्यांना बोललो सगळ्यांनाच लढायचा अधिकार आहे पण बारामतीकरांनी ठरवलेलं आहे आधी पण ठरवलेलं आता पण ठरवणार भविष्यात पण ठरवणार कारण अनेक वर्षापासून दिसत आहे त्या दादांमुळे पवार साहेबांमुळे मी तुम्हाला माहिती आहे सगळ्या निवडणुकीत पूर्ण पवार कुटुंबांचा उल्लेख केला याआधी पण ज्या आधी भविष्यात पण ते करत जाईल कारण सगळ्याच पवार कुटुंबातल्या सदस्यांनी बारामतीच्या सगळ्याच कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रित येऊन काम केलं राजेंद्र काका असू द्या सुद्धाताई असू द्या पवारसाहेब आहेत श्रीनिवास काका असू द्या दादांचं तर सगळ्यांना कायमच दिसत आलं आजपर्यंत सुनेत्रबाईंनी असू द्या त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितोय की आमच्या पिढीतल्या म्हणजे रोहित दादा मी आमच्या पिढीतला मीच होतं पहिल्यांदा मी प्रचार केला 2014 पर्यंत तेव्हा त्या काळात पण खूप छोटं होतं दादांनी त्यांना दादाबद्दल वाटतच नव्हतं की मी एवढं चांगलं भाषण देईन त्याच्यामुळे दुर्दैव आहे की हे माझं दादांच्या समोर शेवटचं भाषण होतं पण मला मनात कुठेतरी चांगलं वाटतं की दादांनी जेव्हा तो उल्लेख केला हसत उल्लेख केला की माझ्या चिरंजीला भाषण देता येतं माझा मुद्दा काय की पवार कुटुंबातले सदस्य कधी आधी आले नंतर मध्ये आले तशी एक केली पण बारामतीची मी आधीपासून बघितली 2014 पासून जे दादांचे कष्ट बघितले तो बदल मी बघितला विद्या प्रतिष्ठान असू द्या MIDC असू द्या आताच कोणतरी बोललो जिराट बागेतलं शब्द दादांनी केलं ना तो शब्द काढून टाकला दादाचं कर्तव्य दादांचं कामाची पद्धत आज पण जेव्हा मी सगळ्या शेती बघत होतो तिथं नुकसान झालं अंधर बसलं सगळेच तिथं दादाची आठवण का आली कारण मला कोणीतरी सांगितलं की दादा असले असते तर रात्रीच्या रात्री सगळे अधिकारी तिथं पोहोचले असते मी त्यांना बोललो रक्त तर आहे शिकतो थोडं येईल तुमच्याकडे येईल वेळ लागतो मी बोलतो ना नाही तर त्यातल्या त्यात
भरपूर विषय आहेत जे माझ्याकडे आले. त्याच्या संदर्भात मला वाटतं की आपण सर्व चर्चा करू, एकमेकांबरोबर संवाद साधू. पण काय आपल्या बारामतीकरांनी पवारचा आवाज ऐकला आहे तर ते बोलतात की ऐकायचंच नाही. त्याच्यामुळे सगळे तर माय कोणी चालू जातं. पण तसं नाही हो, सगळे आपण एकच कुटुंब आहे. पवार असू द्या, आपण सगळे सगळ्यांना संवाद साधायला कधीतरी वेळ मिळतो. आता माझ्याकडे मला खूप मागणी आहे की तुम्ही गावामध्ये फिरा, कुठे कोण बोललं तो बोलला, लोकसभेत फिरलो, विधानसभेत फिरलो, नाहीतरी फिरणार, भविष्यात पण फिरणार, काय फिरणार, बारामतीच असते. मी तिथं चालू आहे. जेव्हा मी एवढा मोठा घटना भेटला आणि तो दादांनी त्यांच्या काळात सगळी कामं नियोजन करून ते दुर्दैवाने आपल्याला सोडून गेले. पण दादांचं बारामतीचं संपूर्ण स्वप्न पूर्ण करायला मला तुमच्या सर्वांची खूप गरज आहे. कारण इथं MIDC आपल्याला वाढवायची. दादा असताना मीच त्यांना एक सूचना दिली की दादा कंपनीज आहेत पण आपल्याला थोडं वाढवायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही काही लोकांशी बोललो, ते पण तिथं तयार झाले. पण त्याच्यानंतर 28 जानेवारी 2026 आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस. त्या दिवशी मला तर अजूनही विश्वास होत नाही. मला कधीतरी वाटतं की दादा दौऱ्यावरून परत येईल, कधीतरी वाटतं दादाचा फोन येईल. पण तुम्हा सर्वांना भेटून दादा तुमच्या सर्वांमध्ये मला दिसतं. मला काय पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता, त्याच्या संदर्भात काय झालं. मला तुम्हाला सांगायचं का तुम्ही माझ्या कुटुंब आहे. CIDने माझं रक्त घेतलं, DNA चेक करायला. CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स दोन्ही पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे. पण कारवाई होऊ द्या, आवाज येऊ द्या. पण नंतर एकदा पूर्ण बाहेर आल्यावरती आपण बोलू. त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते होताना मी स्वतःनी सांगितले. तर मी परत जाऊन तेच बोलायचं. तर आपण पुढे गेलो, आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे. आता अपघात का घातपात मला माहिती नाही. ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा विमानात झोपलेला. तिथं पण मी लिहिलं की यांच्यावरती अटक करा, जोपर्यंत कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे जर एक बिल्डिंग पडली, नाहीतर बिल्डिंग मधला स्लॅब पडला, ते तिथल्या कामगारांना नाहीतर इंजिनियर नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात. कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये नाहीतर कुठेतरी आग लागली, तिला आता गोव्यात काहीतरी झालं, ते 2 मालकांना लंडनमध्ये उचललं पोलिसांनी. मला कुठेतरी वाटतं